चॅप्टर नंबर 2 ट्रिग्नोमेट्री फर्स्ट याच्यामध्ये ट्रिग्नोमेट्री फर्स्ट आता ह्या चॅप्टरमध्ये एक्सरसाइज 2.1 आपण पाहणार आहोत. तर 2.1 मधलं एक्झाम्पल नंबर फर्स्ट पहा. फाइंड द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री 30 डिग्री 45 अँड सो ऑन. अशा आपल्याला ह्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री आपण पाहणार आहोत. तर यामध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन युजिंग स्टँडर्ड युनिट सर्कल याचा अर्थ रेडियस इज 1 आणि स्टँडर्ड सर्कल म्हणजे सेंटर इज ॲट ओरिजिन अँड इनिशियल आर्म इज अलॉंग पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस. तर आता आपण हे सगळे अँगल जे पाहणार आहोत म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपल्याला जे काढायचे आहेत तर ते त्याच्यामध्ये जेवढे अँगल्स आपण यूज करणार आहोत ते सगळे अँगल्स कोणते स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहेत आणि स्टँडर्ड युनिट सर्कलमध्ये आपण काढणार आहोत. तर आता फर्स्ट पहा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री तर आपण अँगल पाहिला ड्रॉ केलेला आहे. 30 डिग्री म्हणजेच लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. 30 डिग्री लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणजेच अँगल हा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आहे. अँगल एक्स ओ पी लाईज ऑन सर्कल. पी इज एनी पॉइंट ऑन सर्कल. देन ड्रॉ परपेंडिक्युलर PM ऑन एक्स ॲक्सिस. देन अँड अँगल एक्स ओ पी इक्वल टू 30 डिग्री. म्हणजे हा जो अँगल आहे हा आपण 30 डिग्री घेतलेला आहे आणि हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. आता फर्स्ट क्वाड्रंटमध्ये जर पाहिलं आपण तर साईन कोणते असतात? फर्स्ट क्वाड्रंटमध्ये दोन्हीही प्लस साईन असतात. इन फर्स्ट क्वाड्रंट बोथ आर पॉझिटिव्ह. मग आता अँगल एक्स ओ पी 30 डिग्री असेल तर ह्या पीचे कॉर्डिनेट काय मिळतात? पी हॅविंग कॉर्डिनेट कॉस 30 साईन 30 आणि साईन 30 अशा याच्या व्हॅल्यू आहेत. आपल्याला व्हॅल्यू काढायच्या आहेत कॉस 30 आणि साईन 30च्या. तर आता आपण पाहणार आहोत एक्स ओ पी जर 30 डिग्री असेल म्हणजे हा अँगल जर 30 असेल आणि याच्यामध्ये रेडियस ही 1 आहे पहा. म्हणजेच लेंथ ओ पी इक्वल टू 1 आहे. लेंथ ओ पी 1 आणि आता ह्या ट्रायंगलमध्ये हा जर अँगल 30 डिग्री असेल तर याच्यामध्ये कंडिशन काय असते? लेंथ पी एम इक्वल टू 1/2 ओ पी. 1/2 लेंथ ओ पी हा फॉर्म्युला आहे. म्हणजेच जर अँगल हा 30 डिग्रीचा असेल आपण ॲक्युरेट जर डायग्राम काढली तर काय दिसतं आपल्याला? ही समोरची बाजू जी आहे ही या हायपोटेनसच्या हाफ असते. म्हणजेच लेंथ PM इक्वल टू 1/2 लेंथ ओ पी आहे. मग लेंथ PM जर पीचे कॉर्डिनेट XY असतील तर लेंथ PM हे किती येईल पहा. लेंथ PM इक्वल टू Y अँड लेंथ OM इक्वल टू X येईल. लेंथ OM इक्वल टू X. आता इथे आपण याचा वापर जर केला लेंथ PM इक्वल टू किती म्हटलं आपण? 1/2 लेंथ ओ पी. आता लेंथ PM म्हणजे किती आहे? Y. तर Y इक्वल टू किती मिळेल? 1/2 मल्टिप्लाय 1 दॅट इज Y इक्वल टू 1/2 ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. Y इक्वल टू 1/2. आता आपल्याला इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल माहिती आहे. इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल तर ते इक्वेशन काय होतं पहा. इज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजेच आपण हे इक्वेशन कसं फाइंड केलं आहे? डिस्टन्स बिटवीन ओ पी. ओचे कॉर्डिनेट 0 0 आहेत म्हणजे हा ओरिजिन आहे. मग लेंथ ओ पी किंवा डिस्टन्स ओ पी म्हणजेच इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर आणि दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर किती मिळतं? लेंथ ओ पी 1 आहे म्हणून दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर ह्या साईडचा स्क्वेअर रूट कॅन्सल होईल आणि किती येतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण हे इक्वेशन फाइंड केलेलं होतं. तर आता इथे वायची व्हॅल्यू आपण टाकूया 1/2 म्हणजेच किती मिळेल? 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 1 अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 1/4 इक्वल टू 1 अँड देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू 1 मायनस 1/4 दॅट इज इक्वल टू 1 मायनस 1/4 म्हणजे 1 मल्टिप्लाय 4 मायनस 1 डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू 3/4 अँड देअरफॉर आता दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट घेतलं. एक्स स्क्वेअर इक्वल टू 3/4 स्क्वेअर रूट घेतलं तर किती मिळेल? एक्स इक्वल टू प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3/2. व्हॅल्यू किती येते? प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3/2 येईल. आता इथे एक्स पीचे कॉर्डिनेट आहेत XY म्हणजेच पॉईंट P लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट आणि फर्स्टमध्ये आहे म्हणून एक्स आणि वाय दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणून
P lies in P in bracket XY lies in first quadrant, lies in फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर मग फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून हा एक्स काय होईल, पॉझिटिव्ह येईल. म्हणजेच याची व्हॅल्यू काय आली, √3/2. आता पीचे कोऑर्डिनेट काय होते, पीचे कोऑर्डिनेट XY होते. P हॅव्हिंग कोऑर्डिनेट XY, P हॅव्हिंग कोऑर्डिनेट XY. ऑल्सो P हॅव्हिंग कोऑर्डिनेट, जर अँगल XOP हा जर 30 डिग्री असेल तर पीचे कोऑर्डिनेट काय लिहिले आपण, cos 30 आणि sin 30, cos 30 sin 30. आणि देअरफॉर एक्स कंपॅरिझन केला आपण, एक्स कोऑर्डिनेट कंपेअर केला तर एक्स म्हणजे cos 30. मग cos 30 ची व्हॅल्यू किती आली, इथे एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण, √3/2 काढली आहे. म्हणजे ही झाली cos 30 ची व्हॅल्यू. आणि देअरफॉर y इक्वल टू, y म्हणजे कंपॅरिझन केलं वायची व्हॅल्यू, वाय कोऑर्डिनेट कंपॅरिझन केलं तर किती आलं, sin 30 येईल, इक्वल टू sin 30 डिग्री. आता sin 30 म्हणजे y आणि वायची व्हॅल्यू इथे लिहिली आपण 1/2. वायची व्हॅल्यू किती आहे, 1/2. म्हणजे sin 30 ची व्हॅल्यू किती मिळते, 1/2. आणि याच्यावरून आपण tan θ फाइंड केलं तर tan 30 डिग्री, tan 30 म्हणजे sin 30 आपण cos 30, sin 30 डिवायडेड बाय cos 30. मग sin 30 आपण cos 30, sin 30 आहे 1/2 डिवायडेड बाय cos 30 आहे √3/2. म्हणजे आन्सर किती येतं, 2 कॅन्सल होईल, 1/√3 ही झाली tan 30 ची व्हॅल्यू. आता cot 30 फाइंड केलं आपण तर cot 30 म्हणजे 1/tan 30, 1/tan 30. आता tan 30 ची व्हॅल्यू काढली आहे म्हणजेच 1/√3 म्हणजे आन्सर येतं √3. किंवा cot 30 म्हणजे cos 30/sin 30 अशी व्हॅल्यू काढली तरी चालते. आता sec 30, sec 30 म्हणजे 1/cos 30 आणि cos 30 ची व्हॅल्यू किती आहे, cos 30 आहे √3/2. म्हणून आन्सर किती आलं, 2/√3. आता आणखी पुढची व्हॅल्यू cosec 30 डिग्री, cosec 30 म्हणजे 1/sin 30, 1/sin 30 आणि sin 30 किती आहे 1/2. म्हणून आन्सर किती येईल, 2 येईल. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री काढता येतात. आता पुढच्या व्हॅल्यू पाहूया आपण, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 45 डिग्री. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 45 डिग्री सेम प्रोसेस आहे. पीचे कोऑर्डिनेट काय आहेत, XY आहेत. लेंथ OM हे किती आहे, x आहे आणि लेंथ PM हे किती आहे, y आणि लेंथ OP ही 1 आहे. तर आता अँगल जर हा XOP हा जर 45 डिग्री असेल तर पीचे कोऑर्डिनेट काय मिळतात, पीचे कोऑर्डिनेट cos 45 आणि sin 45, sin 45. आता इथे पीचे कोऑर्डिनेट आणखी कोणते आहेत, XY आहेत. म्हणून लेंथ, देअरफॉर लेंथ PM इक्वल टू y अँड लेंथ OM इक्वल टू x येईल. आता अँगल हा जर 45 डिग्री असेल तर कंडिशन काय येईल, लेंथ OM अँगल XOP इक्वल टू 45 डिग्री. देअरफॉर 45 असेल तर काय झालं, लेंथ OM म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल असेल. म्हणजेच लेंथ OM इक्वल टू किती असेल, लेंथ PM असेल. लेंथ OM इक्वल टू लेंथ PM अँड दॅट इज x इक्वल टू y. हे रिलेशन मिळतं, x इक्वल टू y. आता इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल हे काय आहे, इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल, इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल हे आहे x² + y² इक्वल टू 1. आता आपण x ची व्हॅल्यू y जर टाकली किंवा y ची व्हॅल्यू x टाकली तर काय येतं, y ची व्हॅल्यू आपण x टाकूया म्हणजे किती येईल, x² इक्वल टू 1. देअरफॉर x² + x² किती झाले, 2x² इक्वल टू 1 आणि देअरफॉर x² इक्वल टू 1/2. आता दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढला तर किती मिळेल, x इक्वल टू ±1/√2. xच्या दोन व्हॅल्यू येतात ±1/√2. बट पॉईंट P अँगल हा 45 डिग्री आहे म्हणजे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे म्हणजे लाईज बिटवीन 0 to 90. बट पॉईंट P लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट, आणि देअरफॉर फर्स्टमध्ये आहे म्हणून x ची व्हॅल्यू किती येईल, पॉझिटिव्ह येईल 1/√2. आता कंपॅरिझन केलं आपण काय म्हटलं, पीचे कोऑर्डिनेट काय होते, XY होते. आणखी पीचे कोऑर्डिनेट काय आहेत, cos 45 आणि sin 45. म्हणून x ची व्हॅल्यू काय लिहायची, cos 45 आणि y ची व्हॅल्यू काय लिहायची आहे, sin 45.
एक्स कॉर्डिनेट आहे कॉस 45 आणि वाय कॉर्डिनेट आहे साइन 45. कॉस 45 किती आहे, एक्स म्हणजेच वाय आहे, तर एक्सची व्हॅल्यू किती आली 1/√2 आली. आता एक्स इक्वल टू वाय आहे, इथे आपण पाहिलं हा अँगल 45 आहे, म्हणजेच हा आयसोसेलेस ट्रायंगल आहे, म्हणजेच वायची व्हॅल्यू सुद्धा किती येईल 1/√2 येईल. म्हणजेच कॉस 45 आणि साइन 45 सेम आहेत. आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे टॅन 45ची. तर टॅन 45 म्हणजे साइन 45 अपॉन कॉस 45 डिग्री, दॅट इज इक्वल टू 1/√2 डिवायडेड बाय 1/√2, व्हॅल्यू 1 येईल. आता पुढची व्हॅल्यू काढली आपण कॉट 45, तर ही व्हॅल्यू 1/tan 45 म्हणजेच टॅन 45 1 आहे, 1/1 इज 1. अँड सेक 45 म्हणजे 1/cos 45. कॉस 45ची व्हॅल्यू किती आहे 1/√2, म्हणून आन्सर येईल √2. पुढची व्हॅल्यू काढली आपण कोसेक 45 म्हणजे 1/sin 45 डिग्री, आणि साइन 45 किती आहे 1/√2, म्हणजेच आन्सर येईल √2. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स 45चे काढता येतात. आता पुढचा अँगल पाहणार आहोत आपण 60 डिग्रीचा. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 60 डिग्री. तर आपण डायग्राममध्ये दाखवलेलं आहे अँगल XOP इक्वल टू 60 डिग्री आहे. म्हणून पीचे कॉर्डिनेट काय येतात cos 60 sin 60 आहे. आणखी पीचे कॉर्डिनेट काय आहेत XY आहेत, म्हणून लेंथ PM इक्वल टू Y अँड लेंथ OM इक्वल टू किती येईल X येईल. लेंथ OM हा X आहे, लेंथ PM Y आहे, लेंथ OP 1 आहे अँड लेंथ OP इक्वल टू 1 आहे. आता आपण इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल पाहिलं, XOP हा जर 60 डिग्री असेल, अँगल XOP इक्वल टू 60 डिग्री असेल, तर याच्यामध्ये रिलेशन काय येतं लेंथ OM इक्वल टू 1/2 लेंथ OP हे रिलेशन मिळतं. म्हणजेच ही जी लेंथ OM आहे ही हायपोटिनसच्या हाफ असते. तर OM म्हणजेच त्याला म्हटलं आपण X इक्वल टू 1/2 OP आहे 1, आणि देअरफॉर इक्वल टू X इक्वल टू किती येईल 1/2 येईल. आता कंपॅरिझन केलं आपण, पीचे कॉर्डिनेट काय होते XY होते, आणखी पीचे कॉर्डिनेट काय आले cos 60 sin 60 आले. sin 60 आपण कंपॅरिझन केलं तर Xची व्हॅल्यू किती लिहिणार cos 60 आणि Yची व्हॅल्यू किती लिहिणार sin 60. अशा पद्धतीने आपल्याला कंपॅरिझन करता येईल. आता Xची व्हॅल्यू 1/2 आहे, आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन सर्कल माहिती आहे, इक्वेशन ऑफ स्टँडर्ड युनिट सर्कल इज x² प्लस y² इक्वल टू 1 आहे. आता ह्या ठिकाणी आपण Xची व्हॅल्यू 1/2 टाकली, म्हणजेच 1/2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y² इक्वल टू 1, and therefore 1/4 plus y² इक्वल टू 1, and therefore y² इक्वल टू 1 minus 1/4, म्हणजेच इक्वल टू 1 मल्टिप्लाय 4 म्हणजेच 4 minus 1 डिवायडेड बाय 4, दॅट इज इक्वल टू 3/4. आता y² म्हणजेच 3/4 आहे, दोन्ही साईडचं आपण स्क्वेअर रूट काढलं तर व्हॅल्यू काय लिहिणार, and therefore y इक्वल टू प्लस ऑर मायनस √3/2. बट पॉईंट P लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. मग आता फर्स्टमध्ये जर असेल तर याचे साईन कोणते असतील लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. देअरफॉर पॉईंट P जर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर बोथ आर पॉझिटिव्ह, म्हणजेच वायची व्हॅल्यू काय येईल X आणि Y दोन्ही पॉझिटिव्ह, म्हणून √3/2 प्लस साईन येईल याला. तर देअरफॉर मग X म्हणजे काय होतं cos 60 होतं. cos 60 Xची व्हॅल्यू किती आली होती इथे 1/2, म्हणजेच cos 60 1/2 मिळतं, आणि Y इक्वल टू sin 60 आहे, आणि sin 60ची व्हॅल्यू आता आपण काढली वायची व्हॅल्यू किती आलेली आहे √3/2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला cos 60 आणि sin 60 काढता येतं. आता आपण काढूया tan 60 म्हणजे sin 60 अपॉन cos 60 दॅट इज इक्वल टू sin 60 आहे √3/2 डिवायडेड बाय cos 60 1/2, म्हणजे आन्सर किती आलं √3. देअरफॉर tan 60 इक्वल टू √3. आता पुढची व्हॅल्यू cot 60 म्हणजे 1/tan 60,
1/tan60 आणि tan60 किती आहे 1/√3 म्हणून cot60ची व्हॅल्यू काय येते 1/√3 येते. आता sec60 फाइंड केला आपण. sec60 म्हणजे 1/cos60 1/cos60 तर cos60ची व्हॅल्यू पहा. cos60 किती होतं 1/2 म्हणून आन्सर किती येईल 2 येईल. आता पुढची व्हॅल्यू cosec60 60 डिग्री म्हणजेच 1/sin60 1/sin60 sin60ची व्हॅल्यू किती होती √3/2 म्हणून आन्सर किती आलं 2/√3. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 60 डिग्री मिळेल. आता आपण शॉर्टमध्ये पाहूया व्हॅल्यू. आता एवढ्या व्हॅल्यू आपल्याला पाठ करण्याची एवढ्या स्टेप पाठ करण्याची आवश्यकता नाही. आपण शॉर्टमध्ये पाहूया. तर व्हॅल्यू cos60 ही किती होती 1/2 होती आणि sin60 किती होती त्यावेळेला sin60 किती होती √3/2 होती. आता पुढची व्हॅल्यू पाहणार आहोत आपण cos30 म्हणजेच ती व्हॅल्यू आलेली आहे √3/2 आणि sin30 ही व्हॅल्यू आलेली आहे 1/2 आलेली आहे. आता लक्षात आलं असेल आपण फक्त एक व्हॅल्यू पाठ करणार आहोत. कोणती cos60 = 1/2 फक्त एवढी व्हॅल्यू लक्षात ठेवली. मग एक व्हॅल्यू जर 1/2 असेल तर दुसरी ऑटोमॅटिक काय येते √3/2 येते. म्हणजे cos60 1/2 एवढं लक्षात ठेवलं तर sin60 अँगल सेम आहे. अँगल सेम असेल एक व्हॅल्यू 1/2 तर दुसरी √3/2 येते. म्हणजे cos60 1/2 एवढं लक्षात ठेवलं तर sin60 √3/2 आणि cos60च्या पुढे लिहिलं मी cos60 जर 1/2 तर cos30 किती येते √3/2 येते आणि cos30 जर √3/2 तर sin30 येते 1/2. अशा पद्धतीने आपल्याला ह्या व्हॅल्यू लक्षात ठेवता येतील. यावरून आपल्याला tan60 नंतर cot60 फाइंड करता येईल. आणखी sec60 cosec60 याच्यावरून आपल्याला tan30 cot30 sec30 आणि cosec30 ह्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड करता येतात. आणखी पुढच्या व्हॅल्यू आपण पाहिल्या cos45 आणि sin45 तर ह्या दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत. याचा आन्सर येतं 1/√2 म्हणून tan45 1 आहे cot45 सुद्धा 1 आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त एवढी व्हॅल्यू लक्षात ठेवली तर बाकीचे व्हॅल्यू आपल्याला लक्षात ठेवायला सोपे जातात. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे व्हॅल्यू आता ज्या स्टेप पाहिल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 30 डिग्री फक्त समजण्यासाठी त्या स्टेप आहेत. बाकी तुमच्या पद्धतीने तुम्ही हे व्हॅल्यू कशाही लक्षात ठेवू शकता. आपण 10वीला पाहिलं होतं तो टेबल तयार करून म्हणजेच इथे 0 1 2 3 4 अशा व्हॅल्यू लिहिल्या. त्याला नंतर 4ने डिव्हाइड केलं स्क्वेअर रूट काढलं त्या व्हॅल्यू येतात कॉटच्या नंतर येतात त्या साईनच्या असतात. ह्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग ह्या स्टेप यूज केल्या तरी चालेल किंवा ह्या स्टेपनं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर आता आपण पुढचे अँगल्स पाहणार आहोत. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 120 डिग्री ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 120 डिग्री. आता अँगल जो काउंट करणार आहोत आपण तो पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसपासून काउंट करणार आहोत. मग आता याच्यामध्ये अँगल XOP इक्वल टू किती लिहिला मी 120 डिग्री लिहिलेला आहे. म्हणजेच 90च्या पुढे गेला 90 + 30 डिग्री आहे. म्हणजेच एवढा जो अँगल राहिला हा किती राहिला 30 डिग्री आहे. म्हणजे हा जो अँगल आहे 30 डिग्री. मग हा किती राहिला हा पाहू आपण. कारण आपल्याला परपेंडिक्युलर टाकायचा असतो तो एक्स ॲक्सिसला टाकायचा असतो. हा परपेंडिक्युलर आपण टाकलेला आहे. मग हा जो इंटरनल अँगल आहे हा जर 30 असेल तर हा किती राहिला 60 डिग्री राहिला. किती आहे 60 डिग्री. मग हा जर 60 डिग्री असेल तर ह्या पीचे कॉर्डिनेट काय लिहायचे आहेत आपल्याला पी हॅविंग कॉर्डिनेट cos 120 कारण अँगल जर 120 असेल XOP तर पीचे कॉर्डिनेट काय लिहायचे cos 120 sin 120 cos 120 आणि sin 120 आहेत. आता आपण शॉर्ट मेथड पाहणार आहोत. मग आता हे कसं लिहिणार किंवा आपण पहिल्या स्टेपने जर पाहिलं तर अगोदर आपण त्या स्टेप पाहूया. cos 120 आता पीचे कॉर्डिनेट काय लिहायचे आहेत आपल्याला x आणि y. पीचे कॉर्डिनेट काय आहेत x आणि y आहेत. म्हणजेच कंपॅरिझन केलं आपण तर एक्सची व्हॅल्यू किती cos 120 वायची व्हॅल्यू sin 120. आता हा जर अँगल 60 डिग्री असेल अँगल जर 60 असेल तर हा OM म्हणजे किती आहे x आहे. OM हा OPच्या हाफ असतो. म्हणजेच x इक्वल टू किती येईल 1/2 मल्टिप्लाय OP म्हणजे OP 1 आहे. आता रिलेशन वापरलं आपण x² + y² = 1 तर इथे किती येईल x² म्हणजे 1/4 होईल आणि प्लस y² = 1. देअरफॉर आता y² ची व्हॅल्यू किती येईल 1 - 1/4 म्हणजे किती आलं 3/4 आणि देअरफॉर yच्या दोन व्हॅल्यू येतात ±√3/2 येईल ±√3/2. आता इथे
पॉईंट पी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. पॉईंट पी कुठे आहे? हा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंडमध्ये साईन कोणत्या असतात? मायनस प्लस आहे. मायनस साईन कशाला आहे? कॉसला. म्हणून कॉस 120 याचं साईन कोणतं येईल? मायनस येईल. आणि पुढचं जे आहे साईन 120 याचं साईन काय येईल? प्लस येईल. कॉस 120 मायनस आणि साईन 120 प्लस येईल. मग एक्सची व्हॅल्यू, एक्स म्हणजे काय होतं? कॉस 120. एक्स म्हणजे काय आलं? 1/2. आता इथे कॉस हा निगेटिव्ह आहे, सेकंडमध्ये आहे, म्हणून त्याची व्हॅल्यू किती येईल? 1/2. आणि साईन 120ची व्हॅल्यू किती आली? √3/2. कारण इथे प्लस का घेतला आपण? इथे फक्त प्लस साईन आहे पहा. म्हणजेच प्लस का घेतलं? तर साईन म्हणजेच वायची व्हॅल्यू काय येते? प्लसमध्ये येईल. कारण पॉईंट पी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये असेल तर वाय हा पॉझिटिव्ह आहे. वायची व्हॅल्यू पॉझिटिव्ह, म्हणून साईन 120 पॉझिटिव्ह आहे. अशा पद्धतीने आपल्याला ह्या व्हॅल्यू लिहिता येतात. याच्यावरून तुम्हाला टॅन 120 लिहिता येईल. मग टॅन 120 किती? टॅन 120 म्हणजेच साईन 120 अपॉन कॉस 120 दॅट इज -√3. म्हणजे √3/2 डिवायडेड बाय -1/2 म्हणजे किती आलं? -√3 आलं. आता कॉट 120 फाइंड केलं तर कॉट 120 म्हणजे 1/tan 120 म्हणजेच किती मिळेल? -1/√3. आणखी पुढची व्हॅल्यू पाहिली आपण सेक 120. सेक 120 म्हणजे 1/cos 120. आन्सर किती येईल? -2. आता पुढची व्हॅल्यू पाहिली कोसेक 120. कोसेक 120 म्हणजे 1/sin 120 म्हणजे याचा आन्सर येतं 2/√3. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू काढता येतात. आणखी आपल्याला शॉर्टकटमध्ये जर पाहायचं असेल तर शॉर्ट फॉर्ममध्ये व्हॅल्यू कशा लिहायच्या पहा. आपण इथे डायग्राममध्ये दाखवलं. पीचे कोऑर्डिनेट काय म्हटलं आपण? पी हॅविंग कोऑर्डिनेट कॉस 120 आणि साईन 120 आहे. मग आता पहिला आपण पॉईंट पी लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये आहे म्हणून साईन कोणतं असतं? मायनस प्लस असतं. मग कॉस 120चं साईन काय येईल? मायनस येईल. आणि साईन 120 याचं साईन काय होईल? पॉझिटिव्ह. म्हणजे आपण आता एक्स आणि वाय हे विचारात न घेता आपण डायरेक्ट फक्त व्हॅल्यू पाहणार आहोत. आपल्याला कॉस 60 माहिती आहे, त्यानंतर कॉस 30 पण माहिती आहे. ते व्हॅल्यू आपल्याला आता माहीत झालेले आहे. आपण डायरेक्ट व्हॅल्यू पाहणार आहोत. मग कॉस 120 इक्वल टू कॉस 120 साईन निगेटिव्ह आलेली आहे आपल्याला माहिती आहे. मग हा जो इंटरनल अँगल आहे म्हणजेच आपण परपेंडिक्युलर नेहमी एक्स ॲक्सिसवर टाकतो, तर इंटरनल अँगल किती आहे? 60 डिग्री आहे. म्हणून आपण फक्त कॉस 60 आणि साईन 60चे व्हॅल्यू लिहिणार आहोत. कॉस 60 किती आलं? 1/2. साईन 60 किती आलं? √3/2. आपण काय केलं? कॉस 60ची व्हॅल्यू लिहिली, साईन 60 लिहिलं, क्वाड्रंटचं इथे साईन दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पटकन व्हॅल्यू लिहिता येतात. आता पुढच्या व्हॅल्यू पाहू आपण. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 135 डिग्री. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 135 डिग्री. आता 135 म्हणजेच हा जो अँगल आहे हा इथेच येईल पहा. म्हणजेच हा जो एवढा अँगल आहे हा किती आहे? 135 डिग्री. आता इथे डायग्राम सेम असेल, सर्कल असेल, 135 असेल आणि हा सर्कलवरचा हा पॉईंट असेल. आता याचे कोऑर्डिनेट, हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, ठीक आहे. आता पीचे कोऑर्डिनेट, पॉईंट पीचे कोऑर्डिनेट काय लिहिणार आपण? कॉस 135 साईन 135 कॉस 135 आणि साईन 135. पण पॉईंट पी हा कुठे? सेकंडमध्ये आहे. म्हणून कॉस 135 याची व्हॅल्यू काय होईल? निगेटिव्ह. आणि साईन 135 म्हणजे वाय कोऑर्डिनेट आहे आणि सेकंडमध्ये वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह असतो म्हणून याला प्लस साईन येईल. आता हा जो अँगल राहिला म्हणजेच 135 याचा अर्थ हा 90 आणि हा 45. तर हा किती राहिला? 45 राहिला. एक्स ॲक्सिसला होणारा अँगल 45 म्हणून कॉस 45ची व्हॅल्यू लिहिणार आहोत आपण 1/√2. आता साईन 45 किती? 1/√2. अशा पद्धतीने आपल्याला कॉस 135 आणि साईन 135 मिळतात. मग आपल्याला टॅन 135 लिहिता येईल. टॅन 135ची व्हॅल्यू साईन 135 आपण कॉस 135 म्हणजे आन्सर किती येईल? 1 येईल. आणि कॉट 135 म्हणजेच 1/tan 135 आन्सर किती येईल? -1 येईल. आता पुढची व्हॅल्यू पाहिली सेक 135. ही व्हॅल्यू पहा सेक 135 तर त्याची व्हॅल्यू 1/cos म्हणजेच -√2 येईल. त्यानंतर कोसेक 135
कोसेक 135 म्हणजेच 1/sin 135, तर ती व्हॅल्यू येईल √2. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला 135 डिग्रीचे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स लिहिता येतात. आता पुढचा पाहणार आहोत आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 150 डिग्री. आता 150 म्हणजेच हा सुद्धा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे, म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता येईल. हा जो अँगल आहे हा 150 आहे. मग हा किती राहिला याचा विचार करायचा. एक्स ॲक्सिसला होणारा आहे, मग एक्स ॲक्सिसला होणारा अँगल हा किती राहिला 30 डिग्री राहिलेला, म्हणजेच हा टोटल 90 प्लस 60 आणि हा 30 राहिला. आता हा इथे पॉईंट पी आहे, तर पीचे कॉर्डिनेट काय लिहिणार, कॉस 150 साईन 150, कॉस 150 साईन 150. आता कॉस 150 म्हणजेच 150 अँगल कुठे आहे, सेकंड क्वाड्रंटमध्ये, म्हणून कॉसला मायनस साईन आणि साईनला प्लस साईन असेल, साईनला प्लस साईन, इथे प्लस साईन येईल. आता हा अँगल किती राहिला आहे 30 डिग्री, म्हणजेच एक्स ॲक्सिसला होणारा 30 आहे, तर कॉस 30ची व्हॅल्यू लिहिणार आपण. कॉस 30 किती आहे √3/2, साईन 30 आहे 1/2. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला क्वाड्रंटचं साईन द्यायचं आणि एक्स ॲक्सिसला कोणता अँगल राहिला त्याचा विचार करून आपल्याला अशा व्हॅल्यू लिहिता येतात. मग पुढच्या व्हॅल्यू पाहणार आहोत tan 150. tan 150 म्हणजे साईन 150/cos 150, म्हणजेच किती येतं -1/√3. पुढची व्हॅल्यू cot 150 म्हणजेच cos 150/sin 150 किंवा 1/tan 150, तर आन्सर येतं -√3. त्यानंतर सेक 150 डिग्री, सेक 150 त्याची व्हॅल्यू 1/cos 150 -2/√3 आणि कोसेक 150 याची व्हॅल्यू किती येईल 1/sin, म्हणजेच याचा आन्सर येईल 2. ठीक आहे, त्यानंतर पुढची व्हॅल्यू ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 210, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 210. आता 210 म्हणजे 180च्या पुढे गेला, 180 प्लस 30 म्हणजे हा जो अँगल आहे हा किती राहिला, एवढाच फक्त 30 आहे. हा टोटल किती आहे, म्हणजेच अँगल XOP इक्वल टू 210 डिग्री. म्हणजे ह्या पीचे कॉर्डिनेट काय मिळतात, कॉस 210 आणि साईन 210, कॉस 210 साईन 210 डिग्री. आता कॉस 210, आता थर्डमध्ये जर व्हॅल्यू असेल, थर्डमध्ये जर अँगल असेल, तर थर्डमध्ये साईन कोणते असतात, मायनस मायनस. म्हणजेच हे जे अँगल आहे थर्डमध्ये हे 180पेक्षा मोठा आणि 270पेक्षा लहान असेल, म्हणजे लाईज बिटवीन 180 अँड 270 किंवा लाईज बिटवीन पाय अँड 3π/2. तर कॉस 210 हा थर्डमध्ये आहे, थर्डमध्ये कॉसला साईन निगेटिव्ह आणि साईन 210 साईनला सुद्धा साईन कोणतं येईल, निगेटिव्ह येईल. आता अँगल पाहायचा, एक्स ॲक्सिसला होणारा अँगल, म्हणजेच इथे आपण परपेंडिक्युलर टाकतो नेहमी एक्स ॲक्सिसवर, तर हा जो अँगल आहे हा किती राहिला 30 डिग्री आहे, म्हणजेच कॉस 30ची व्हॅल्यू √3/2 आणि साईन 30 1/2. आपल्याला अशा पद्धतीने व्हॅल्यू मिळतात. आता पुढची व्हॅल्यू पाहणार आहोत आपण tan 210, तर tan 210 म्हणजे साईन 210/cos 210, म्हणजेच मायनस मायनस प्लस झाले आणि 1/√3 आन्सर येईल. पुढची cot 210ची व्हॅल्यू, cot 210 म्हणजे 1/tan, म्हणजे आन्सर आलं √3. त्यानंतर सेक 210 याची व्हॅल्यू 1/cos म्हणजेच -2/√3 आणि कोसेक 210 ही व्हॅल्यू किती येईल 1/sin म्हणजेच -2. ठीक आहे, त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 225. आता 225 म्हणजेच अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट, अँगल लाईज इन थर्ड क्वाड्रंट, म्हणजेच इथे अँगल येईल, हा टोटल अँगल किती झाला, अँगल XOP, अँगल XOP इक्वल टू टोटल किती 225, म्हणजेच हा आहे 225 डिग्री. आता इथे याच्यामध्ये पहा, हा जो अँगल आहे परपेंडिक्युलर आपण एक्स ॲक्सिसवर टाकलेला आहे अशा पद्धतीने, आणि हा जो मिडलचा अँगल आहे एवढा, म्हणजेच अँगल कोणता POM, हा किती राहिला अँगल POM, अँगल POM हा किती राहिला 45 आहे, म्हणजेच 180 प्लस 45 इथपर्यंत किती झाला एमपर्यंत. XOM हा अँगल किती झाला, XOM हा आहे
180 डिग्री आणि 180च्या पुढे किती गेला 45. मग आपण पीचे कोऑर्डिनेट XOP जर 225 असेल तर कोऑर्डिनेट काय येतात पीचे, पी हॅविंग कोऑर्डिनेट कॉस 225 आणि साईन 225. आता इथे पहा कॉस 225 हा 225 लाईज इन थर्ड क्वाड्रंट, थर्डमध्ये साईन दोन्ही पण निगेटिव्ह आहेत. साईन 225 हा सुद्धा निगेटिव्ह असेल कारण हा पॉईंट कुठे थर्डमध्ये बोथ आर निगेटिव्ह आहे. आता निगेटिव्ह साईन आहे दोघांना पण आणि कॉस 225 मग हा जो अँगल किती राहिला एवढा 45 आहे. मग आपण कॉस 45ची व्हॅल्यू लिहिणार आहोत, ती किती आहे 1/√2. साईन 45 किती आहे 1/√2 आहे. आता पुढची व्हॅल्यू टॅन 225 म्हणजेच किती आलं साईन अपॉन कॉस म्हणजेच मायनस मायनस प्लस आन्सर येईल 1. आणि कॉट 225 याची व्हॅल्यू पहा 1/10 म्हणजेच 1 येईल. त्यानंतर सेक 225 सेक म्हणजे 1/कॉस आणि 1/कॉस किती येईल -√2 येईल. आणि कोसेक 225 म्हणजेच 1/साईन म्हणजेच -√2. अशा पद्धतीने आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 225 लिहिता येतात. आता पुढचं पहा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 240 डिग्री. आता 240 म्हणजेच लाईज इन थर्ड क्वाड्रंट म्हणजे हा सुद्धा थर्डमध्ये येईल. लाईज इन थर्ड क्वाड्रंट आणि थर्डमध्ये असेल तर अँगल XOP इक्वल टू लिहिला आपण 240 डिग्री. 240 म्हणजे हा टोटल अँगल झाला. अँगल XOP अँगल 240 डिग्री आहे. आता परपेंडिक्युलर आपल्याला टाकायचं एक्स ॲक्सिसला. आपण इथे टाकलं पहा एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर टाकलं. मग आपण याला नाव देऊ यम. मग अँगल पीचे कोऑर्डिनेट काय लिहिणार कॉस 240 आणि साईन 240. आता लक्षात आलं असेल पॉईंट पी हा थर्डमध्ये आहे. थर्डमध्ये साईन मायनस मायनस असतात म्हणून कॉसला साईन किती येतं मायनस येईल आणि साईनला सुद्धा साईन मायनस येईल. दोन्ही पण निगेटिव्ह आहेत कारण थर्डमध्ये अँगल आहे. आता कॉस 240 म्हणजेच अँगल कोणता पाहिजे आपल्याला हा जो राहिला POM हा 240 म्हणजे 240 इक्वल टू किती लिहिणार 180 प्लस 60 डिग्री. 180 प्लस 60 डिग्री म्हणजेच एक्स ॲक्सिसला होणारा अँगल किती राहिला हा 60 आहे म्हणून कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 आणि साईन 60 आहे √3/2. आता पुढची व्हॅल्यू काढायची आपल्याला टॅन 240 म्हणजे साईन अपॉन कॉस म्हणजेच मायनस मायनस प्लस आन्सर किती आलं √3. आणि कॉट 240 म्हणजे 1/10 ती किती आहे √3 म्हणजे आन्सर येईल 1/√3. त्यानंतर सेक 240 डिग्री म्हणजे 1/कॉस 240 डिग्री. तर 1/कॉस केलं तर -1/2चं रेसिप्रोकल किती येईल -2 येईल. आणि कोसेक 240 डिग्री कोसेक 240 म्हणजे 1/साईन केलं तर -2/√3. अशा पद्धतीने आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळतात. आता पुढचा पाहणार आहोत आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 300 म्हणजेच आता अँगल आपण ड्रॉ केलेला आहे. अँगल XOP इक्वल टू किती आहे 300 डिग्री. 300 म्हणजे आता हा कुठे आहे फोर्थमध्ये आहे. हा फोर्थ क्वाड्रंट आहे. फोर्थमध्ये असेल तर साईन कोणते असतात प्लस मायनस. फोर्थमध्ये प्लस मायनस साईन आहे आणि प्लस मायनस आहे हा आहे 300 म्हणजे हा 270च्या पुढे गेला म्हणजे हा जो इथपर्यंत आहे हा जो एवढा अँगल आहे हा किती आहे 270 आहे. 270च्या पुढे कितीने गेला तो 30 डिग्रीने म्हणजे ऑलरेडी हा अँगल किती राहिला हा 60 डिग्री राहिला. म्हणजे मिडलचा जो अँगल आहे म्हणजेच कोणता MOP हा राहिला 60 डिग्री. MOP म्हणजे हा 60 डिग्री राहिला. आता पीचे कोऑर्डिनेट काय लिहिता येतील कॉस 300 साईन 300 मग कॉस 300 याची व्हॅल्यू पहा किती लिहायची साईन लिहू अगोदर आपण याला प्लस साईन आहे. साईन 300ला वाय कोऑर्डिनेट आहे वाय कोऑर्डिनेटला मायनस साईन आहे. आता व्हॅल्यू पाहणार आहोत आपण कॉस 60 कारण हा जो एक्स ॲक्सिसला होणारा परपेंडिक्युलर ड्रॉ केला म्हणून मिडलचा अँगल पहिला हा 60 आहे. हा 60 म्हणून कॉस 60ची व्हॅल्यू 1/2 आणि साईन 60ची व्हॅल्यू √3/2. therefore cos 300 plus 1/2 and sin 300 minus √3/2 आणि tan 300
टॅन 300 म्हणजे साईन अपॉन कॉस, तर याचा आन्सर येईल -√3. आता पुढची व्हॅल्यू कॉट 300 म्हणजे 1/10, तर -1/√3 आन्सर येईल. आणि सेक 300 म्हणजे 1/कॉस, 1/कॉस म्हणजे आन्सर येईल 2. त्यानंतर कोसेक 300, कोसेक म्हणजे 1/साईन, 1 म्हणजे -√3/2चा रेसिप्रोकल, -2/√3. अशा पद्धतीने व्हॅल्यू लिहिता येतील. आता पुढचं पाहूया ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 315. आता हा कुठे येईल, लाईज इन, म्हणजे एवढा जो अँगल आहे हा आहे 315. हा वाय ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे, इथे हा पॉईंट पी आहे. म्हणजेच आता पहा कसं लिहिता येईल आपल्याला, अँगल एक्स ओ पी इक्वल टू 315 डिग्री. 315 म्हणजे 270 + 45, 270 + 45 म्हणजेच हा मधला किती राहिला, 45 डिग्री राहिला. देअरफॉर पीचे कॉर्डिनेट काय येतील, कॉस 315 साईन 315. देअरफॉर कॉस 315 साईन पाहूया, फोर्थमध्ये आहे म्हणून प्लस मायनस साईन आहे. फर्स्ट साईन आहे ते कॉसला येईल, म्हणजे एक्स कॉर्डिनेट आहे कॉस 315, याचा प्लस साईन येईल, आणि साईन 315 याला मायनस साईन येईल. आता एक्स ॲक्सिसला होणारा अँगल म्हणजे आपण परपेंडिक्युलर इथून टाकणार आहोत, पी पासून एक्स ॲक्सिसला, याला एम नाव देऊ आपण. म्हणजेच इथे हा राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला. मग अँगल पी ओ एम किंवा एम ओ पी हा किती राहिला, 45 डिग्री. हा 45 डिग्री राहिला, म्हणून कॉस 45ची व्हॅल्यू 1/√2, साईन 45 1/√2. म्हणजे आपण काय केलं, साईन 45 आणि कॉस 45ची व्हॅल्यू लिहिली आणि क्वाड्रंटचं साईन दिलेलं आहे. क्वाड्रंटचं साईन कोणतं, फोर्थ क्वाड्रंटमध्ये आहे 315, म्हणून कॉसला प्लस साईनला मायनस. आता पुढचं टॅन 315, टॅन 315 म्हणजे याला साईन कोणतं येईल, साईन अपॉन कॉस म्हणजे -1/√2 डिवायडेड बाय 1/√2 म्हणजे आन्सर किती येतं, -1. पुढची व्हॅल्यू कॉट 315 म्हणजेच 1/10, आणि 1/10 म्हणजे 1/-1 आन्सर येईल -1. त्यानंतर सेक 315 म्हणजे 1/कॉस 315, आणि कॉस 315 आहे 1/√2 म्हणजे आन्सर येईल √2. आणि कोसेक 315 याची व्हॅल्यू 1/साईन, 1/साईन म्हणजे -√2. अशा पद्धतीने व्हॅल्यू लिहिता येतील. आता पुढचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 330. 330 हा सुद्धा अँगल कुठे आहे, लाईज इन फोर्थ क्वाड्रंट, लाईज इन फोर्थ क्वाड्रंट म्हणजेच हा जो अँगल आहे हा फोर्थमध्ये आहे. मग हा आहे 330 डिग्री. हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, आणि इथे आहे हा पॉईंट पी आहे. म्हणजेच अँगल एक्स ओ पी इक्वल टू 330 डिग्री. मग ह्या पीचे कॉर्डिनेट काय लिहायचे, पी हॅविंग कॉर्डिनेट कॉस 330 साईन 330, साईन 330, आणि कॉस 330 म्हणजे साईन कोणतं द्यायचं पहा, फोर्थ क्वाड्रंटचं, फोर्थमध्ये प्लस मायनस आहे, म्हणजेच पहिल्याला प्लस कॉसला, आणि साईनला काय येईल, निगेटिव्ह साईन येईल, म्हणजे वाय कॉर्डिनेट आहे साईन म्हणून मायनस साईन येईल. आता व्हॅल्यू पहा, इथपर्यंत 270 + 60 आहे. 270 + 60 म्हणजे किती होतात, 330. पण एक्स ॲक्सिसला किती राहिला, हा जो परपेंडिक्युलर टाकतो आपण एक्स ॲक्सिसवर टाकतो, म्हणजे हा मिडल अँगल किती राहिला, हा 30 डिग्री राहिला. मग कॉस 30ची व्हॅल्यू, हा आहे 30 डिग्री. कॉस 30 किती लिहायचं, √3/2, कॉस 30 √3/2, आणि साईन 30 1/2. आता पुढची व्हॅल्यू टॅन 330 म्हणजेच किती आलं, साईन अपॉन कॉस, तर आन्सर येईल -1/√3. आणि कॉट 330 म्हणजे 1/10 म्हणजेच आन्सर येईल -√3. सेक 330 म्हणजे 1/कॉस, 1/कॉस म्हणजे 2/√3, आणि कोसेक 330 म्हणजेच 1/साईन, आन्सर येईल -2. आता अशा पद्धतीने आपण डिग्रीमध्ये सगळे व्हॅल्यू पाहिलेले आहेत. तर आपल्याला रेडियनमध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, रेडियनमध्ये पाहिलं तर 30 डिग्री म्हणजे किती लिहितो आपण, π/6 इन रेडियन. 60 डिग्री म्हणजेच
पाय अपॉन 3 इन रेडियन. 45 डिग्री म्हणजे पाय अपॉन 4 रेडियन. आणखी पुढचं जर आपल्याला काढायचं असेल 120 डिग्री म्हणजेच कसं लिहिणार, 120 मल्टिप्लाय पाय अपॉन 180. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू लिहिता येतील. 0 0 कॅन्सल होईल, 6ने डिवाइड केलं, इथे येईल 2 आणि इथे येईल 3. किती आला आन्सर, 2 पाय अपॉन 3 रेडियन. अशा पद्धतीने आपल्याला कोणताही अँगल रेडियनमध्ये कन्वर्ट करता येतो. म्हणून आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर आपल्याला 2 पाय अपॉन 3 पाहिजे असेल, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ 2 पाय अपॉन 3, तर याचं कन्वर्शन कशात करायचं, मग 2 पाय अपॉन 3 असेल त्याचं कन्वर्शन डिग्रीमध्ये करा आणि डिग्रीमध्ये करून मग आपल्याला क्वाड्रंटनुसार अँगल पाहून त्याचे साईन आणि व्हॅल्यू लिहिता येतात.